मी ना मेशोवरून बॅग्स मागवलेले आहेत. स्टोरेज बॅग म्हणजे तुम्ही कपड्यामध्ये तुमच्या सेल्फमधले कपडे व्यवस्थित भरून ठेवू शकता किंवा जे तुम्ही वापरत नाही आहात वस्तू तर त्या सुद्धा ह्याच्यामध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकता. त्याच्यासाठी आम्ही मेशोवरून ह्या मागवलेल्या आहेत. एकदम स्वस्त आणि मस्त आणि क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे. खूपच आवडली मला. तर त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला मी आता तुम्हाला हे दाखवते. हे मी आता ओपन करून बघितलेलं आहे कारण क्वालिटी कशी आहे ते समजायला हवं. ही बघा केवढी मोठी बॅग आहे आणि एकदम खादी कॉटनचा आहे. जीप वगैरे एकदम मस्त आहे त्याच्यात. हे असे तुम्ही पूर्णपणे ओपन करू शकता. बघा केवढी मोठी अशी आहे आणि प्युअर असं कॉटन आहे. म्हणजे याचं कापड मला खूपच आवडलं. अशी आडवी बॅग आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कपडे वगैरे पण ठेवू शकता किंवा तुमचं साहित्य. तर अशा 2 बॅग्स आहेत. ही एक आहे आणि या 2 बॅग्स 50 रुपीजला या 2 बॅग्स मिळालेल्या आहेत. पण क्वालिटी म्हणाल तर एकदम मस्त क्वालिटी आहे. 250ला या 2 बॅग. त्यानंतर हे एक बघा आहे. खादी कॉटनची नाहीये पण याचं सुद्धा क्वालिटी एकदम मस्त आहे आणि याची प्राइस आहे 400. ही एकच आहे बॅग याच्यामध्ये पण ही 400 रुपये. वॉटरप्रूफ आहे. याच्यामध्ये तुम्ही जरी काय ठेवलं तरी ते भिजणार नाही. त्याला असे कप्पे सुद्धा आहेत बघा इथे आणि झीप वगैरे क्वालिटी एकदम मस्त आहे. हे बघा आतून असं आहे एकदम म्हणजे वॉटरप्रूफ कापड आहे. जीप बघायची. जीप बघितल्यानंतर बघायची क्वालिटी अशी. हे बघा जसे आपल्या ट्रॅव्हलिंग बॅग्स असतात ना वॉटरप्रूफ तसं आहे. तर ही मात्र 400ला एक आहे. पण ही सुद्धा खूप यूज त्याचा तुम्ही चांगला करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला असं पाणी वगैरे पडत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते आणि हे आहे सुद्धा वॉटरप्रूफ आहे. सुद्धा एकदम मस्त आहे. छान आहे. त्याला पण अशी जीप आहे. इकडून जीप आहे. ओपन केली ना एवढी मोठी अशी ही सुद्धा वॉटरप्रूफ आहे कारण वरून याचं कापड बघा एकदम रेनकोटचं वगैरे असतं ना तसं कापड आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय ठेवलं ते सुद्धा भिजणार नाहीये. आणि याची प्राइस 300 रुपीज आहे. एका बॅगची प्राइस याची 300 रुपयाला एक. पण मस्त आहे बॅग आणि केवढी मोठी आहे ती बघा. सगळीकडून अशी ओपन केली ना आपण तर खूप मोठी आहे. भरपूर साहित्य याच्यामध्ये बसणार आहे आणि हे मागवलेलं आहे. तर पावसाळ्यामध्ये वस्तू खराब होऊ नये. आता वापरत नसलेल्या सुद्धा टिकून राहिल्या पाहिजेत म्हणून तुम्ही अशा बॅग ऑर्डर करून वॉटरप्रूफ बॅग ऑर्डर करून त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवू शकता. आणि हे आहेत हे असे बॉक्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कपडे ठेवू शकता. हे बघा साड्या वगैरे ठेवायला पण छान आहेत. ह्याच्यामध्ये हे असं आहे ते हे आतमध्ये असं ठेवायचं. मग हे असे बॉक्स तयार होतात. तर याच्या अगोदर आम्ही हे बॉक्स मागवले होते ते खूप छान आले आणि म्हणून मी आता हे परत ऑर्डर केलेले आहेत. तर या 2 बॉक्सची प्राइस आहे
300 रुपीज. तर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. मला ज्या वस्तू आवडल्या किंवा चांगल्या मिळाल्या तर त्या मी तुमच्या बरोबर एक शेअर करते. तर हे असे 2 बॉक्स आहेत. हे तुम्ही साड्यासाठी पण ठेवू शकता. आम्ही आधी जे मागवले तर त्याच्यामध्ये आपले जे न वापरणाऱ्या वस्तू म्हणजे थोड्याशा आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत. आणि आता हे मी साड्यांसाठी वापरणार आहे. तर या सगळ्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण काय की वापरत जरी नसलो वस्तू तरी त्या सरळ राहाव्यात, चांगल्या राहाव्या म्हणून आपण हे असे बॉक्स एकदा जर काही मागवले तर कायमस्वरूपी ते दिसायलाही छान दिसतं आणि वस्तू सुद्धा चांगल्या राहतात. थँक्यू. काय आहे तर ह्याच्यामध्ये मी काय ठेवणार आहे, याच्यामध्ये असं ठेव.